नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू दादांना सांगते, तुझ्या वागण्याचा माईला सगळ्यात जास्त त्रास होत होता, ती खूप रडत होती आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि खरं सांगू का, आम्हाला तू महत्त्वाचा आहेस, पैसे नाही काही, असं बोलत असते. तेव्हा दादा म्हणतात, झालं का कौतुक, आता जेवण करूयात का, जेवायला काय आहे. तेव्हा सर्वजण भरलं वांग असं म्हणतात. दादा मात्र नकार देत मला कालची दोडक्याची भाजी परवडली असं सांगत असतात आणि सर्वजण खूप हसत असतात. बाबी आत्या मात्र हसता हसताच रडायला लागतात आणि म्हणतात की आपल्या या घरात जी मजा आहे ना ती दुसरी कुठेच नाही आणि म्हणूनच मला तिकडे खूप एकटं वाटतं. असं वाटतं ना की इकडे पळून यावं आणि परत कधी तिकडे जाऊच नये. सर्वच जण अवाक होत पाहू लागतात. दादा काळजीनेच काय झालंय, तुझ्या डोळ्यात पाणी, सगळं ठीक तर आहे ना असं विचारतात. तेव्हा बाबी आत्या सांगतात, आम्ही तिकडे दोघेच असतो ना, वेळ जाता जात नाही आणि इकडे बघ दिवस कसा निघून जातो ते कळतही नाही. पण दादा, आज तुझ्यापेक्षा सरस ॲक्टिंग माझ्या शशांकने केली असं म्हणत त्याचं कौतुक करत असतात आणि हसू लागतात. परंतु त्यांच्या या हसण्यामागचं दुःख अप्पूने बरोबर टिपलेलं असतं. त्या काहीतरी लपवत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. नंतर रात्री अप्पू व शशांक दोघेही रूममध्ये असतात आणि गप्पा मारत असतात. अप्पू सांगते की जेव्हा ते डॉक्टर आपल्याशी बोलत होते ना, ते काहीतरी लपवत आहेत, कुठलंही ठोस कारण सांगत नाहीत. तेव्हाच मला डाऊट आलेला आणि तेव्हाच हे सगळं नाटक ना मी विचार केलं होतं, परंतु तू मात्र ऐकायला तयार नव्हतास असं शशांकला सांगते. तेव्हा शशांक म्हणतो, अगं जर का एक वेळ कुकी असताना तर मी विश्वास ठेवला असता, कारण तो आहेच नाटकी, परंतु दादा तेही अण्णांच्या रूपात, असं बोलत आता हसत असतो. तेव्हा अप्पू म्हणते की आपण दादा काकाचं नाटक तर उघड केलंय, परंतु या घरात अजून एक व्यक्ती आहे जी नाटक करतीये असं शशांकला सांगते. तेव्हा शशांक धक्क्यानेच कोण असं विचारतो. सांगते बाबी आत्या. तर शशांक बोलतो, परंतु ती तर सुखात आहे, तिच्याकडे पाहून असं काहीच वाटत नाही. तेव्हा अप्पू म्हणते, खडूस तू कधी त्या नजरेने तिच्याकडे बघितलंच नाही आणि आम्ही शोधण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु काहीच सापडलं नाही. शशांक बोलतो, अगं मग काहीच प्रॉब्लेम नसेल. परंतु अप्पू चिडचिड करत बोलते की अरे पण आपल्याला दिसतंय ना ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे आणि आपण काहीच करायचं नाही का. आणि तितक्यातच शशांकला नेत्राचा कॉल येतो. शशांक मात्र कॉल रिसीव्ह करतच नाही आणि अप्पूला म्हणतो, जाऊ दे तू बोल ना. अप्पू म्हणते की तू तिला स्पष्ट का सांगत नाही की कामाचं फक्त ऑफिस अवर्समध्येच बोलायचं म्हणून. तेव्हा शशांक म्हणतो, अगं तिला ओरडून चिडून सांगून झालंय, पण ती. तितक्यात आता नेत्रा पुन्हा पुन्हा शशांकला कॉल करत असते. तेव्हा अप्पू म्हणते की तुमच्या पर्सनल प्रॉब्लेमचा परिणाम कामावर व्हायला नको, महत्त्वाचं काही अर्जंट काम असेल फोन रिसीव्ह कर. तेव्हा शशांक म्हणतो, तुला समजून घेणं म्हणजे ना अवघड आहे आणि तो नेत्राचा कॉल रिसीव्ह करतो. अप्पू देखील तिच्या कामाला लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पू जेव्हा जॉगिंग करून परत येते तेव्हा समोरच एक व्यक्ती काहीतरी पार्सल ठेवत असतो. अप्पू त्याला विचारते देखील की कोणी पाठवलंय, काय नाव आहे, परंतु तो व्यक्ती सांगतो की हे तुमचंच आहे, कोणी पाठवलं ते माहिती नाही आणि गोंधळतच व घाईने तिथून निघून जातो. त्यानंतर अप्पू आता तो बॉक्स घेऊन आत येते आणि सर्वांना आवाज देत असते. अप्पू मॉर्निंग वॉकला जाताना कुणालाही सांगून गेलेली नसते आणि शिवाय एकटीच गेल्याने माई आता तिच्यावर रागावतात. सांगतात की अगं या दिवसात चक्कर येऊ शकते, म्हणून जाताना कुणाला तरी सोबत घेऊन जायचं. तेव्हा अप्पू हसतच म्हणते, ठीक आहे, मी ना खडूसलाच घेऊन जात जाईल. त्यानंतर आता शशांकचं लक्ष त्या बॉक्सकडे जातं. तो त्याबद्दल विचारतो. तेव्हा अप्पू म्हणते की मी वॉकवरनं येत होते ना तेव्हा बाहेरच एक माणूस हा बॉक्स ठेवून गेला आणि तो पळून गेला. माझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं त्याने दिली नाही. तेव्हा आता शशांक अमेला विचारतो, तू काही मागवलंय का. अमे म्हणतो, नाही रे, कामात कुठे काही चेक करायला वेळ आहे. आणि ते दोघेही आता घाईनेच टिफिन घेऊन ऑफिसला निघून जातात. तर आता घरातील सर्वच बायकांना हे पार्सल नक्की कुणाचं असेल हा प्रश्न पडलेला असतो. सुमी तिथे नसते. त्या सुमीलाही बोलावतात आणि हे पार्सल तू मागवलंय का, काही मागवलंय का ऑनलाईन, असे प्रश्न विचारतात. सुमी देखील सांगते की नाही, हे तर माझं नाहीये,
अप्पू विचार करत म्हणते की हे बाबी आत्याचं असेल का, कारण आता घरातील सगळ्यांना विचारून झालंय, असंही असू शकतं ना, भास्कर काकाने कुणाच्या तरी थ्रू हे बाबी आत्यासाठी इकडे पाठवलं असेल. तेव्हा आता सर्वच जणींना असं वाटतं की हे बाबीसाठीच आहे आणि त्या सर्वजणी आता बाबीच्या खोलीत येतात. इकडे बाबी चिडूनच माझं ऐकून तरी घे असं बोलत असते, परंतु भास्करने फोन कट केलेला असतो. बाबी खूप दुःखात असते आणि तितक्यात अप्पू आता तो बॉक्स घेऊन तिकडे येते आणि सरप्राईज असं खुश होत सांगते. बाबी आत्यांनाही खूप आनंद होतो. त्या एक्साइट होत म्हणतात की अरे वा, तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलंय का. तेव्हा अप्पू सांगते याच्यावर नाव आणि पत्ता काहीच नाहीये. तेव्हा बाबी आत्या मात्र म्हणतात की भास्कर माझ्यासाठी हे सरप्राईज पाठवूच शकत नाही. तेव्हा अप्पू आता उदास होतच म्हणते की भास्कर काकाने नाही पाठवलंय, याला काय अर्थ आहे, आणि जर का खडूस ते रोज रोज असे मला सरप्राईज पाठवले ना तर मला तर खूपच आवडेल. तेव्हा बाबी आत्या म्हणतात तुमच्या यंगस्टरसाठी ते ठीक आहे ग, पण तेव्हा अप्पू सांगते की बाबी आत्या प्रेमाला कुठलंही वय नसतं आणि तुझ्या माहितीसाठी सांगते तुम्ही दोघे तर आमच्यापेक्षाही न्यूली मॅरिड आहात. बाबी आत्या म्हणतात भास्कर मला कधीच सरप्राईज पाठवू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे की मला सरप्राइजेस आवडत नाहीत. अगं माई, तुला सांगते आमच्यात साधं बोलणंही होत नाही, तेच ते नाही का टाइम झोन, आमच्या साध्या वेळाही मॅनेज होत नाही, तो मला सरप्राईज काय पाठवणार. तेव्हा मानसी म्हणते अहो बाबी आत्या, म्हणून तर तुम्हाला सॉरी म्हणायला पाठवलं असेल ना. परंतु बाबी आत्या स्पष्टपणे सांगतात की नाही, हे सरप्राईज गिफ्ट माझ्यासाठी नाहीच आहे. आता अप्पूला मात्र बाबी आत्यांचं हे वागणं खूपच विचित्र वाटतं. काहीतरी गडबड आहे, काय ते शोधावं लागणार असं ती मनाशी म्हणते. त्यानंतर या सर्वजणी आता पुन्हा एकदा ते सरप्राईज बॉक्स घेऊन खाली येतात. दादा ते पाहतात आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे कोणी मागवलंय, का मागवलंय, पैसे काय झाडाला लागतात का, असं म्हणत आता चिडचिड करणं सुरू करतात. अप्पू आता दादांना सांगते अरे हे आपल्यापैकी कोणीच मागवलं नाहीये. तर आता सुवर्णा देखील भाजी घेऊन आलेली असते. माई विचारतात तुझ्या भावाने काही पाठवलंय का ग. तेव्हा सुहा सांगते माई, दादा मला असं ऑनलाईन कधीच काही पाठवत नाही आणि भाऊबीजेचं गिफ्ट तो आत्ता का पाठवेल. तर अप्पू सांगते की परंतु हे आपल्यापैकी कोणीच मागवलेलं नाही, नाहीतर असं गिफ्ट पेपरमध्ये रॅप करून काय येईल, हे कोणीतरी पाठवलेलं ना गिफ्टच आहे, परंतु याच्यावर नाव गाव काहीच नाही. आता पन्ना अप्पूच्या हातातील तो बॉक्स घेते आणि हलवतच म्हणते की काय बघू तरी काय आहे. मगापासून गिफ्ट गिफ्ट सुरू आहे आणि बोलते की यातून ना टिकटिक आवाज येतोय. अप्पू आता घाबरतच म्हणते काय टिकटिक आवाज येतोय, यात बॉम्ब तर नसेल ना, आणि लगेच लांब पळते. तेव्हा आता सर्वच जणी तिला शांत करतात. दादा म्हणतात अगं यात बॉम्ब कशाला असेल, बघू इकडे, मी बघतो काय आहे ते. परंतु अप्पू म्हणते दादा काका नाही, आपण किती सोशल मीडियावर व्हिडिओज आणि फोटो बघतो आणि पोलीस सुद्धा सांगतात ना की संशयास्पद काहीही असं ओपन करायचं नसतं म्हणून असं सांगू लागते. तेव्हा बाबी आत्या देखील म्हणतात अप्पूचं म्हणणं बरोबरच आहे, रिस्क कशाला घ्यायची ना. तर सुहा सांगते आपण हा बॉक्स ना पोलिसांच्या ताब्यात देऊयात, तेच काय ते पाहतील. परंतु दादा ऐकायला तयारच नसतात. ते म्हणतात बघूयात यात आहे तरी काय. तेव्हा आता सर्वच जणी दादांना अडवत असतात. माई म्हणतात की उगीच विषयाची परीक्षा कशाला पाहायची. तेव्हा सुहा माईंना शांत करते आणि दादांनाही सांगते की अगदी यात बॉम्ब वगैरे काही नसणारच आहे, परंतु ही वस्तू आपली तर नाहीये ना, दुसऱ्या कुणाची चुकून आली असेल. तेव्हा अप्पू लगेच म्हणते हो, ती 20 प्लेट साबुदाणा खिचडी नव्हती का आली, आपण सगळ्यांनी ती खाल्ली सुद्धा. तेव्हा माई म्हणतात हो, आणि आपण त्यांना वडे सुद्धा दिलेले ना. तेव्हा सुहा म्हणते की होय, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ना, म्हणूनच आपण हा बॉक्स ना पोलिसांच्या ताब्यात देऊया, तेच काय ते पाहतील, यात अगदीच बॉम्ब वगैरे काहीही नसणार. तेव्हा दादा म्हणतात होय, तुम्ही ही जी काही बॉम्बच्या नावाने बोंबाबोंब करताय ना ती आधी थांबवा. आता अखेरीस तो गिफ्ट बॉक्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन द्यायचा. संध्याकाळी अमेय व शशांक आल्यावर ते नेऊन देतील असं ठरलेलं असतं. त्यानंतर दादा म्हणतात हा सगळा पसारा कधी आवरणार आहे, 2 दिवसात आवरायला हवा. माई वैतागत म्हणतात फक्त बसल्या बसल्या बोलायला काय जातं, आणि सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात. काही वेळाने अप्पू तयार झालेली असते. ती अमेय आणि शशांकच्या येण्याची वाटच पाहत असते. आई विचारतात एवढी का वाट पाहत आहे. तेव्हा अप्पू सांगते दादा काकाचा निरोप आहे ना,
अमेय दादाला हे पार्सल पोलीस स्टेशनमध्ये द्यायचं आहे आणि खडूसकडे माझं पर्सनल काम आहे, ते सिक्रेट आहे, तुला का सांगू. तेव्हा माई म्हणतात ही आणि हिचे सिक्रेट. आता तितक्यात शशांक आणि अमेय घरी येतात. तेव्हा पन्ना म्हणते येताने तुम्हाला उचक्या नाही ना लागल्या रे. तेव्हा शशांक म्हणतो पण का. अप्पू बोलते अरे मी तुमची आतुरतेने वाट पाहत होते ना, आणि हा जो बॉक्स आहे ना तो आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन द्यायचा आहे. तेव्हा अमेय म्हणतो या पार्सलचा मालक अजून सापडलाच नाही का. माई बोलतात अरे कसा सापडणार, यावर नाव आणि पत्ता काहीच नाही. तेव्हा अमेय आता घाईनेच तो बॉक्स घेऊन पोलीस स्टेशनला निघून जातो. तर शशांक म्हणतो मी आलोच फ्रेश होऊन, आणि तो रूममध्ये जातो. अप्पू देखील माई आणि पन्नाचं लक्ष नसताने घाईनेच त्याच्या मागोमाग जाते. ते पाहून माई म्हणतात की वादळ आहे नुसतं वादळ. तर पुढील भागात अप्पू आता अतिशय प्रेमाने शशांकला सांगू लागते की आपण पाणीपुरी खायला गेलो होतो ना, तो गार्डन जवळचा पाणीपुरीवाला, मला ना त्याच्याच हातची पाणीपुरी खायची आहे. तेव्हा शशांक धक्क्यानेच काय असं बोलतो. अप्पू मात्र लाडानेच त्याच्याकडे अजून एक मागणी करणार असते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.